सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन, भाग 167. आता तन्वी अर्जुनच्या मागे लागली होती. अर्जुन प्लीज ऐक रे, अरे ऐक ना, आपल्या मधूसाठी एवढं कर ना. आणि अर्जुनने तिला बजावून सांगितलं की तनू, मी असलं काहीही करणार नाही. एक वेळ तिचा फॅशन शो स्पॉन्सर करायला सांग आणि काही करोडची रक्कम इन्व्हेस्ट करतो आत्ता, पण मी असलं काही करणार नाही. आणि तन्वी त्याच्या मागेच लागली आणि त्याला उशी फेकून मारत म्हणाली, अर्जुन असं काय करतो? आपली मुलगी आहे ना ती, मग तिला स्टँड करण्यासाठी आपण एवढं करायचं? आरूसाठी तू किती काय काय केलं आणि मधूसाठी काहीच नाही करणार का? आणि आता ती उशी अर्जुननं कॅच केली होती आणि तिच्याच अंगावरती उशी टाकत म्हणाला, सॉरी बेबी, पण मला फक्त जे जमतं ना तेच मी करू शकतो. तिला एखादं ऑफिस विकत घेऊन देऊ का? मी सगळं करतो, पण मी मॉडेलिंग करणार नाही. आणि अर्जुन त्याच्या नकारावर ठाम होता. आणि तन्वीनं आता त्याला पुन्हा उशी फेकून मारली आणि म्हणाली, जा तिकडे डफर, मला नाही तुझ्याशी बोलायचं. आणि अर्जुनने सुद्धा तीच उशी तिला फेकून मारली आणि म्हणाला, यू अल्सो डफर, नको बोलू, तुझी काही गरज नाही मला काहीही करायला सांगतेस का? या जन्मात तरी ते पॉसिबल नाही. यार काय म्हणतील सगळे, आता अर्जुन सर बिझनेस सोडून असले धंदे करायला लागलेत का असं म्हणतील. आणि जे तरुण वयात केलं नाही ते आत्ता म्हातारपणात करायचं? नो नो. आणि तन्वी त्याच्या खांद्याला पकडून स्वतःकडे वळवत म्हणाली, का रे, स्वतःला म्हातारा समजायला लागलास का? अर्जुन, फक्त केस कलर करायचे आणि तुझं वय हा फक्त आकडा आहे, तू म्हातारा नाहीस. आणि अर्जुन म्हणाला, तनू, मी यंग असतो तरी या भानगडीत पडलो नसतो आणि कधी पडलोही नाही. अगं मॅगझिनमध्ये येणारे माझेच फोटो मी कधीच बघितले नाहीत. मला ते फील्ड आवडत नाही. फॅशन डिझायनिंग आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यापुढे ते मॉडेल, ॲक्ट्रेस, ॲक्टर, त्यांचे ते रिलेशन्स, त्यांची ती लाईफ, ओ गॉड, आय डोंट लाईक. आणि तन्वी म्हणाली, अरे कुठल्या कुठे विचार करतोय तू? तुला आता पिक्चरमध्ये कोण काम देणार आहे का? तुला हिरो नाही व्हायचं रे. तुला फक्त तिनं डिझाईन केलेले कपडे एकदाच घालायचे आहेत आणि फोटो काढायचे आहेत. अर्जुन, अरे तू अजूनही खूप हँडसम दिसतोस, तू फिट आहेस या कामासाठी, फक्त एकदाच कर ना. आणि अर्जुन तिला निक्षून सांगत म्हणाला, एकदा नाही आणि 0 वेळासुद्धा नाही. गुड नाईट, झोप आता. आणि तन्वी चिडून म्हणाली, अर्जुन, मी तुझ्याशी बोलणारच नाही. आणि अर्जुनसुद्धा बेफिकीरपणे चिडून म्हणाला, नको बोलू, थँक्यू सो मच. आणि तोही तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि तन्वीला आता काय करावं ते कळतच नव्हतं. मधूला तर तिने शब्द दिला होता की आम्ही दोघं नक्की करू, पण ती स्वतःच खूप एक्साईट होती असलं काहीतरी करण्यासाठी. आयुष्यभर बिझनेस केला आणि त्या फायली आणि त्या सह्या आणि त्या मोठे मोठे ऑफिसेस, पण आता वेगळं काहीतरी करायला मिळत होतं, तेही या वयात. ती संधी मिळत होती आणि अर्जुन तयार होत नाही. आणि ती पुन्हा त्याला म्हणाली, अर्जुन बेबी प्लीज. अरे मी तिला वचन दिले. आणि अर्जुन डोळे झाकून तसाच म्हणाला, तू मला विचारलंस का तिला वचन देण्याआधी? आणि तनू, तुझी जर फार इच्छा असेल ना हे करायची, तर तुझ्यासाठी वेगळा पार्टनर शोध. आणि मला तर असं वाटतं की तुलाच करायचं आहे. तन्वी आता चिडली आणि उठून त्याला फटका देत म्हणाली, वेगळा पार्टनर शोधू का? आता या वयात तू असं बोलशील का? तो हसला आणि म्हणाला, अगं मॉडेलिंग पुरता म्हणालो, कायमसाठी नाही. आणि ती म्हणाली, तुला माहीत आहे मी तुझ्याशिवाय काहीच करणार नाही. प्रत्येक ठिकाणी माझा हिरो तूच असशील आणि रिअल लाईफ हिरो असताना दुसऱ्या हिरोची काय गरज, जसा पहिल्यापासून आहेस. अर्जुन प्लीज ऐकणार आहे, असं म्हणून ती त्याला खूप लाडीगोडी लावायला लागली. आणि मग हळूच पाठीमागून त्याचा कान चावला. त्याच्या कानाच्या पाकळीवरून ओठांवरून तिने तिचं बोट हळूवार फिरवलं आणि क्यूट पपीसारखी त्याच्या गालावर गाल घासायला लागली. तसतशी अर्जुनच्या शरीरात उष्णता निर्माण व्हायला लागली आणि त्यानं तसाच पाठीमागून तिचा हात पकडला आणि ओढून जवळ घेतली आणि स्वतः छाताकडे तोंड करून झोपला आणि तिला मिठीत पकडलं आणि म्हणाला, क्या बात है दादी जाने मन, आज खूपच लाडात आली, पण तरीही मी ते करणार नाही.
तिनं आता त्याच्यावर जाळं टाकायचं ठरवलं आणि साम दाम दंड भेद वापरून अर्जुन सरांना राजी करायचं म्हणजे करायचं. आणि तन्वीला पटणार नाही तर अर्जुन सर कोणाला पटतील असं म्हणून तिनं त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला डोळा मारला आणि म्हणाली, अर्जुन, मी जर आज तुला आवडेल असं सरप्राईज दिलं तर तू तयार होशील का? आणि अर्जुन थोडा विचार करत डोळे फिरवून म्हणाला, ते तू मला सरप्राईज किती स्ट्रॉंग आणि मला किती आवडेल असं देते यावर डिपेंड असेल. लेट्स सी की तू मला कशी तयार करतेस. आणि मग काय, अर्जुन सरांची परमिशन मिळाली आणि तन्वी हसूनच त्याच्या मिठीतून बाजूला झाली. तिनं तिचं कपाट उघडलं आणि त्यातून मांडीपर्यंत येणाऱ्या शॉर्ट ड्रेस घेतला आणि त्याची उंची त्याला दाखवली. तसा अर्जुन तोंडाला हात लावून हसायला लागला आणि त्यानं आणखीन वरती त्याचा हात घेतला आणि तिनं तो ड्रेस ठेवला आणि आणखीन छोटा शॉर्ट ड्रेस घेतला. आणि खूप दिवसातून मॅडम असे नखरे करायला लागले ते त्याच्या लक्षात आलं. आणि मग तोही काय तिचे नखरे झेलायला तयारच होता. आणि मग तन्वीनं तिथूनच त्याला फ्लाइंग किस दिला आणि लाईट ऑफ करून ड्रेस चेंज करायला आली. मग ती ड्रेस चेंज करून आली अँड आय हाय, काय दिसत होती आता तीसुद्धा. 30 वर्षाची मॉडेलसुद्धा फिकी पडत होती तिच्यासमोर. आणि ती आली आणि आरशासमोर मेकअप करत होती आणि मुद्दाम वेळ लावत होती. आणि आता अर्जुनला राहवत नव्हतं. तो तिच्याकडे जाणार इतक्यात दरवाजा वाजला आणि बाहेरून आवाज आला, डॅड, दरवाजा उघडा ना. तशी तन्वी हसली आणि तिने घाबरली, पण अर्जुन सर घाबरून वैतागून म्हणाले, काय आहे टायगर? आणि आर्यन म्हणाला, मला ना हे थोडं गाईड करता का, मी लॅपटॉप घेऊन आलो आहे. अर्जुनने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, टायगर, तू अजून काम करतोस का? आर्यन म्हणाला, हो डॅड, पटकन दरवाजा उघडा हो, मी वाट बघतोय. आणि आता अर्जुनला अजिबात दरवाजा उघडायचा नव्हता आणि जो मूड तयार झाला होता तो घालवायचा नव्हता. आणि हा टायगर डफर लहानपणापासून असाच करतो. लोहा तापला आणि हातोडा मारायची वेळ आली की नेमका टपकतो. आणि अर्जुन मुद्दाम जांभई देत म्हणाला, ओ गॉड टायगर, आय एम व्हेरी टायर्ड, जे काही असेल ते सकाळ बघू. आणि आता तूही झोप बेटा, नाव टायगर असलं तरी झोपावं लागतं, रात्रीचं शिकारीवर नाही जायचं. आणि स्वीटी झोपली का? आणि आर्यन म्हणाला, डॅड, ती कधीच झोपली. आणि अर्जुन म्हणाला, तरीच डफरला सध्या काही काम नाही ना, म्हणून दुसऱ्याला डिस्टर्ब करायला येतं. तशी तन्वी हसली आणि आर्यन म्हणाला, डॅड, तुम्हाला झोप आली असेल तर मॉम मला समजावून सांगेन, तुम्ही पहिले दार उघडा. आणि अर्जुन म्हणाला, अरे तुझी मॉम तर कधीचीच झोपली, अरे तिची तर एक झोप झाली, आता तूही झोप, आपण जो काही प्रॉब्लेम असेल ना तो सकाळी बघूया, काही त्यानं नुकसान होत नाही. आणि आर्यन म्हणाला, आणि डॅड नुकसान झालं तर? अर्जुन म्हणाला, तर ते भरून काढायला तुझा बाप खंबीर आहे, आता तू जा. आणि आर्यनने तोच लॅपटॉप डोक्यात घातला स्वतःच्याच आणि म्हणाला, कमाल आहे, नेहमी फायद्याचा विचार करणारे आज नुकसान सोसायला तयार आहेत, जाने दे, मुझे क्या करना है, मेरा बाप देख लेगा. असं म्हणून तोही गेला आणि म्हणाला, मुझे क्या, असं म्हणून सगळं गुंढाळून झोपला. आणि आता आर्यनला कसाबसा हाकलून दिला आणि अर्जुननं पाठीमागं बघितलं तर खट्याळ तन्वी ब्लँकेट अंगावर घेऊन झोपली होती. आणि तो हळूच तिच्याजवळ गेला आणि ब्लँकेट फेकून दिलं आणि म्हणाला, तनू, आता मी तुला सगळं बघितलेलं आहे, मग कशाला लपवतेस? असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली. आणि मग ती म्हणाली, अर्जुन ऐक ना. तसं त्यानं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि त्याची धारदार नजर तिच्या डोळ्यात रोखून म्हणाला, डोंट आर्ग्युमेंट, जस्ट फील, कमी बोल, जास्त फील कर. असं म्हणून त्यानं हलकंसं हसूनच म्युझिक लावलं आणि तिच्यासोबत त्या गाण्यावर थोडंसं थिरकायला लागला. आणि तिनंही त्याच्या छातीवर डोकं टेकवलं, त्याला मिठी मारून थोडासा डान्स केला. आणि मग त्यानं तिला बेडवर घेतलं आणि दोघेही प्रणयाच्या पावसात चिंबवले झाले. आणि मग सगळं झाल्यानंतर तन्वी त्याच्या छातीवर अजूनही डोकं टेकून झोपली होती. आणि त्याला म्हणाले, अर्जुन, आता तरी ऐकशील ना? आणि बदमाश अर्जुन सर म्हणाले, मैं कौन हूँ, मैं कहा हूँ, हू आर यू, असं तो तिच्याकडे बघून म्हणाला. आणि तन्वीनं त्याला पुन्हा उशीनं मारायला सुरुवात केली आणि म्हणाली, आता तुझा मेमरी लॉस झाला आहे का? मगाशी नव्हता झाला मेमरी लॉस, बोल ना, करशील का मधूसाठी? आणि त्यानं
तिचे मारणारे हात पकडले आणि म्हणाला, नाही म्हणजे नाही, आणि मला सकाळी ऑफिसला जायचं आहे, हा विषय बंद, असं म्हणून झोपला. तन्वीसुद्धा त्याच्यावर चिडून झोपली. आणि सकाळी उठल्यानंतर तो डायनिंग टेबलवर आला आणि नेहमीप्रमाणे पेपर हातात घेऊन म्हणाला, तनू कॉफी. आणि ती काहीच बोलत नव्हती. नेहमीसारखी आणते असं पण म्हणाली नाही आणि त्याची कॉफी घेऊन आली. पण त्याला कॉफी देण्याआधी त्याच्यासमोर एक बोर्ड पकडला. त्यावर एका बाजूला लिहिलं होतं यस आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं होतं नो. आणि अर्जुनने तो बोर्ड घेतला आणि नोची बाजू तिच्याकडे केली आणि म्हणाला, थँक्यू सो मच. आणि तिच्या हातातून कॉफी ओढून घेतली आणि प्यायला लागला. आणि अजूनही त्याचा नकारच आहे म्हणून तिनं तोंड वाकडं केलं आणि त्याच्यासाठी नाश्ता आणायला गेली. मग नाश्ता केला आणि तो निघून गेला. ती बोललीच नाही त्याला. आता त्याच्या होकाराचा रस्ता त्याच्या पोटातून जाणार म्हणजे त्याच्या आवडीचा लंच बनवायचं तिने ठरवलं. दाखवायला कारण लागली. हट्टी अर्जुन आणि आता सर या मुली त्यामध्ये स्पष्ट बोलताना दिसत होत्या. समोरचा जर जितका वाकड्यात शिरतो ना त्याच्या 10 पट अर्जुन सर वाकड्यात चालतात. म्हणून तिनं दुपारी त्याच्या टिफिनमध्ये एस और नो अशा 2 चिठ्ठ्या ठेवल्या होत्या आणि त्याच्या आवडीचा लंच पाठवला होता. आणि अर्जुनने दोन्ही चिठ्ठ्यांचे बारीक तुकडे 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 केले आणि लंच खाऊन रिकामा डबा तिला परत पाठवून दिला. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर हे काय आहे, पुन्हा तुमचं सुरू झालं का चिठ्ठ्यांचा खेळ. आणि अर्जुन तोंड पुसत म्हणाला, काही नाही रे, बालिशपणा नुसता. आणि आता डबं परत आला आणि तिनं तो तयार आहे की नाही हे बघण्यासाठी गडबडीत तो टिफिन उघडला आणि आतमध्ये डोकावून बघितलं आणि खूप जोरात घाबरली कारण त्यामध्ये खोटी पाल होती. तिनं डबा दिला फेकून आणि पळत पळत जाऊन बेडरूममध्ये शिरली आणि म्हणाली, डफर कुठला, असं काय आहे ज्याला अर्जुन घाबरतो. एवढ्या वर्षाच्या संसारात मला कळलंच नाही की त्याची कमजोरी काय आहे. आणि मग तिनंच थोडा विचार केला आणि म्हणाली, यस, त्याची कमजोरी तर मीच आहे. आणि तन्वीनं आता आणखीन एक नाटक करायचं ठरवलं त्याला मनवण्यासाठी. आणि आता काय करेल तन्वी अर्जुनला मनवण्यासाठी हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आता तुम्ही सांगा, अर्जुन सरांना लवकर तयार करायचं की आणखीन तन्वी मॅडमची परीक्षा घ्यायची. जर तुम्हाला ऐकायला मजा येत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा.